विठ्ठल विठ्ठल एक वेळेस ज्ञानोबा अलंकापुरी नगरीमध्ये मधुकरी मागण्यासाठी जातात. एका दारापुढे जाऊन उभे राहतात. आवाज देतात, आई मधुकरी. आतून आवाज आला, कोण रे तू? आई मी ज्ञानदेव. खबरदार मला येऊ नसेल तर संन्यासाच्या काटा. तुला कुणी परवानगी दिली रे अलंकापुरी नगरीमध्ये भिक्षा मागण्याची? चल चालता होईल तर तुला मधुकरी वगैरे काही मिळणार नाही. माझ्या ज्ञानोबाईंनी मान खाली घालावी. महाराज पुढच्या दारात जावा. आवाज द्यावा, आई मधुकरी. आतून आवाज आला, कोण रे तू? आई मी ज्ञानदेव. अरे मला आई नसेल तर चल चालता होईल तर तुला मधुकरी वगैरे काही मिळणार नाही. माझ्या ज्ञानोबाईंनी मान परत खाली घालावी. महाराज पुढच्या दारात जावा. आवाज द्यावा, आई मधुकरी. आई मला भूक लागली म्हणून आलो नाही गाई. आई सोपान दादाला भूक लागली म्हणून आलो नाही गाई. आई निवृत्ती दादाला भूक लागली म्हणून आलो नाही गाई. छोटीशी ती भूकताई आहे ना, अगदी 2 दिवस झाले तिने काही खाल्लं नाही, त्याच्यासाठी आले. त्यावेळेस आतून कोणतरी शिदा घेऊन यावं. म्हणावं, ज्ञाना बऱ्याच दिवसांनी आला असेल. असे सहानुभूतीचे शब्द ऐकून ज्ञानोबाईंना बरेच दिवस झाले होते. ज्ञानोबाईंना रुक्मिणी मातेची आठवण येते. ज्ञानोबाई म्हणतात, हो आई बऱ्याच दिवसांनी आले. ज्ञानोबाईंनी पाहिलं की आपल्या जोडीमध्ये शिदा पर्याप्त झालेला आहे. आपण सिद्धपीठाकडे निघाले पाहिजे. ज्ञानोबाई सिद्धपीठाकडे निघतात. तेवढ्यात भर चौकामध्ये विसोबा खेचर येतात. ज्ञानोबाई अडवतात व त्यांची झोळी हिसकावून घेतात. त्यातले ते शिदा मातीमध्ये टाकतात आणि ती वरची उचलून घेऊन ये म्हणून मातीमध्ये मिसळवतात. कोणी ज्ञानोबाईंना मारताय, कोणी चिमटे घेताय, तर कोणी अंगावरची चिक्कल उडवते. पण ज्ञानोबाई मात्र खाली पाहून रडताय. ज्ञानोबाई झोळी घेतात व सिद्धपीठाकडे निघाले. मुक्ताई पाहते तर काय ज्ञानदादा येत आहे, ज्ञानदादा येत आहे. नक्कीच मला काही ना काही खायला हवं असेल. मुक्ताई धावत जाते. पाहते तर काय ज्ञानदादाचे डोळे लाल आहेत, अंग गरम आहे, अंगावरची चिक्कल उडालेला आहे. मुक्ताई म्हणते, अरे दादा, अरे दादा सांग ना तुला काय झालं रे दादा? मला भूक लागली होती म्हणून तू गेला होतास ना रे दादा? अरे दादा सांग ना तुला काय झालं? अरे दादा मला जर का भूक लागली ना, मी अजानवृक्षाची पानं खाईल. मला जर का भूक लागली ना, मी अजानवृक्षाची पानं खाईल. मला जर का तहान लागली ना, मी इंद्रायणीचे पाणी पिईल. पण तुला मधुकरी मागण्यासाठी जाऊ देणार नाही. अरे दादा सांग ना तुला काय झालं? मुक्ताई म्हणते, अरे दादा थांब, मी तुझ्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन येते. मुक्ताई पाण्याचा ग्लास आणण्यासाठी जाते. पण ज्ञानोबाईंना समाजाचा राग आलेला असतो. ज्ञानोबाई पर्णकुटीमध्ये जातात. पर्णकुटीची ताटी लावून घेतात आणि समाधीस्थ बसतात. मुक्ताई पाण्याचा ग्लास घेऊन येते. इकडे तिकडे पाहते ज्ञानदादा, पण ज्ञानदादा काही दिसतच नाही. तेवढा तिचे लक्ष पर्णकुटीकडे जाते. पण पर्णकुटीची ताटी लावलेली असते. म्हणजे खिडकीतनं डोकावते तर काय ज्ञानदादा समाधीस्थ बसले होते. ज्ञानदादा समाधी लावणार तेवढ्यात मुक्ताई म्हणते, अरे दादा कशाला या समाजाचं वाईट वाटून घेतोस रे? अरे दादा बोलून चालून या मूर्खच लोक आहेत, त्यांना तुझी किंमत काय करणार रे दादा? अरे दादा तू समाजात कीर्तनकार जर का रस्त्याने चालला असला तर एखाद्या दारुड्याने त्या कीर्तनकाराला शिव्या दिल्या तर त्या कीर्तनकाराने त्या दारुड्याचं वाईट वाटून घेणं साहजिक आहे का? अरे दादा त्या दारुड्याच्या ऐवजी त्या शहाण्या माणसाची जर का कीर्तनकाराला शिव्या दिल्या तर त्या कीर्तनकाराने त्या शहाण्या माणसाचं वाईट वाटून घेणं साहजिक आहे. पण अरे दादा या लोकांना त्याची किंमत काय कळणार? अरे दादा जर आपल्याला जर का संत आपल्याला जर का प्राप्त होत असेल ना, तर संतांच्या अंगामध्ये काही गुण असणे गरजेचे आहे. संत तुझी जाणा जोगी, दया क्षमा जाचे अंगी. मुक्ताई सांगते, अरे दादा जर संत आपल्याला जर का प्राप्त व्हायचं असेल ना, तर दया आणि क्षमा असणं अत्यंत गरजेचं आहे. अरे दादा जर संत आपल्याला जर का प्राप्त व्हायचं असेल ना, तर दया आणि क्षमा असणे हे अत्यंत गरजेचे आहे, खूप गरजेचे आहे. ज्ञानदादा म्हणतो, अगं मुक्ती जर संत आपल्याला जर का प्राप्त व्हायचं असेल तर हे 2च गुण असणे अत्यंत गरजेचे आहे का? त्यावेळेस मुक्ताई म्हणते, नाही दादा तो विरक्तही असणे गरजेचे आहे आणि त्याच्या अंगामध्ये लोभ आणि अहंकार बी नसू नये. लोभंता नेमना जगी विरक्त तोची जाना. तर संत आपल्याला जर प्राप्त व्हायचं असेल ना दादा, तर लोभ आणि अहंकार बी नसू नये आणि
इहलोकामध्येही सुखी असतो आणि परलोकामध्येही सुखी असतो. इहो परलोकी तोची सुखी शुद्ध ज्ञान जाचे मुखी. विठ्ठोबा विद्याकल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तर तर ज्ञानोबरायांनी पर्णकुटीचीही ताटी उघडली, ज्ञानाचीही ताटी उघडली. परिणाम काय झाला? तर प्रगट गोये बोले विश्व ब्रह्माचे केले. रामाजनार्दनी जन्मी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा. हो, ज्यांनी हरिपाठासारखा, चांगदेव पाशिष्टीसारखा, अमृत अनुभवासारखा, ज्ञानेश्वरीसारखा ज्ञानाचा ठेवा समाजाला दिला, मी त्याचे मनापासून खूप खूप आभार मानते. गीता ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ, ज्ञानोबा तुकोबारायांसारखे संत, म्हणूनच तर आपला भारत देश श्रीमंत, आपला भारत